गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे फिजिक्स सब्जेक्ट मधला आपला नेक्स्ट टॉपिक तो आहे मॅथमॅटिकल कॅल्क्युलस. नाव दिले ना, मॅथमॅटिकल मेथड्स. टॉपिकचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स. तर मित्रांनो, मॅथमॅटिकल मेथड्स टॉपिक हा टॉपिक काही नवीन नसून हा जुनाच टॉपिक आहे. या टॉपिकचं पूर्वीच्या सिलेबस मध्ये नाव होतं स्केलर्स अँड वेक्टर्स. याच टॉपिकचं पूर्वीच्या सिलेबस मध्ये नाव होतं स्केलर्स अँड वेक्टर्स. तर पहिल्यांदा प्रश्न असा उपस्थित होतो की स्केलर म्हणजे कोण आणि वेक्टर म्हणजे कोण. या दोन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन करून स्केलर आणि वेक्टर आणि कॅल्क्युलस या तिन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन करून जो टॉपिक तयार केलाय तो टॉपिक आहे मॅथमॅटिकल मेथड्स. स्केलर्स, वेक्टर्स आणि कॅल्क्युलस तिन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन करून जो आपण न्यू टॉपिक तयार केलेला आहे सिलेबस मध्ये महाराष्ट्र बोर्डनी, तो आहे मॅथमॅटिकल मेथड्स. हा पार्ट कॅल्क्युलसचा, हा पार्ट आता रिसेंटली या सिलेबस मध्ये ऍड झालाय. त्यामुळे स्केलर वेक्टर टॉपिकचं नाव काढून सरळ मॅथमॅटिकल मेथड्स दिले. टॉपिकचं नाव कॅल्क्युलस पण चाललं असतं. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा पाहूया टॉपिक मधला पहिला पार्ट. तो म्हणजे आहे स्केलर म्हणजे काय. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, हा पहिला प्रश्न होतो. तर मी काय म्हणतो बघा, तुमच्याकडे 2 मीटर लांबीची पाईप आहे. तुमच्याकडे काय 2 मीटर लांबीची पाईप आहे. आता मला सांगा, म्हणजे मी काय म्हणलं, तुमच्याकडे 2 पट मीटर, किती पट? 2 पट मीटर लांबीची पाईप आहे. मग मला सांगा, 2 मीटर लांबीची पाईप सांगण्यासाठी मला सांगावं लागतं का की 2 मीटर लांबीची पाईप उत्तर डायरेक्शनला आहे, दक्षिण डायरेक्शनला आहे, पूर्व डायरेक्शनला आहे, किंवा मी म्हणेन ईस्ट साइडला आहे, वेस्ट साइडला आहे, नॉर्थ साइडला आहे, बरोबर, नॉर्थ वेस्ट साइडला आहे, असं मला काहीच सांगावं लागत नाही. म्हणजे काय, जिथे तुम्हाला डायरेक्शन सांगावी लागत नाही, जिथे तुम्हाला डायरेक्शन सांगावी लागत नाही, फक्त मॅग्निट्यूड पुरेसा आहे, फक्त मॅग्निट्यूड पुरेसा आहे, अशा क्वांटिटीजना आपण स्केलर क्वांटिटीज म्हणतो. अशा क्वांटिटीजना आपण स्केलर क्वांटिटीज म्हणतो. कुठे सुद्धा 2 मीटर लांबीची पाईप मोजायला आपल्याला डायरेक्शन लागत नाही, मग तेव्हा ती झाली स्केलर क्वांटिटी. अजून एक एक्झाम्पल बघा. आत्ता वाजले आहेत सकाळचे 10:20. लेक्चर रेकॉर्ड करतोय आपण. आत्ता वाजले आहेत सकाळचे 10:20. मला सांगा, घड्याळ 10:20 बघत असताना, आता घड्याळ नाहीये, मोबाईलचा जमाना, घड्याळ 10:20 बघत असताना तुम्हाला लागतं का रे टाइम, की बाबा 10 वाजून घड्याळ बघायला सांगितलं, तुमच्या पप्पांनी सांगितलं, अरे किती वाजले रे, तुम्ही असं करता का त्या साईडला बघूया, पप्पा या बाजूने जर बघितलं तर 10:20 आहेत, उजवीच्या बाजूला 10:30 आहेत, उत्तरेला 10:10 वाजले, असं असतं का कधी? असं कधी नसतंय. म्हणजे टाइमला सुद्धा डायरेक्शनची
डायरेक्टर झाले म्हणजे काल डायरेक्शन आहे हा. टाइमला सुद्धा डायरेक्शनची गरज नाही, डायरेक्शनची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूड पुरेसा आहे, फक्त मॅग्निट्यूड पुरेसा आहे. म्हणजे टाइम कशी आहे? स्केलर क्वांटिटी. टाइम कसा आहे? स्केलर क्वांटिटी. म्हणजे काय? मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड सर तुम्ही म्हणताय, मास्तर मॅग्निट्यूड बोलताय, मॅग्निट्यूड काय सांगितलं नाही. हे जे 10-20 दिसतंय हे मॅग्निट्यूड आहे, हे जे 2 दिसतंय हे मॅग्निट्यूड आहे. ह्या पेनची लांबी सांगण्यासाठी मला सांगावं लागेल ना 30 सेंटीमीटर. 30 हे मॅग्निट्यूड आहे. म्हणजे काय? फक्त मॅग्निट्यूडच्या क्वांटिटीज ना पुरेसा आहे. तर अशा क्वांटिटीज ना आपण आजपासून म्हणणार आहे स्केलर क्वांटिटीज. तर डेफिनेशन पण आपण लिहू शकतो. स्क्रीनशॉट घ्या, पत्रेच आहे मी साईडला होतो. ठीक आहे, स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. आपण डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन बघा. द क्वांटिटीज, द फिजिकल क्वांटिटीज which can be completely described using its magnitude only, मी म्हणेन is called scalar quantity. काय लिहिलं बघा? मॅग्निट्यूड ओनली. जिथे फक्त मॅग्निट्यूडच लागेल अशा क्वांटिटीज आपण म्हणणार आहे स्केलर क्वांटिटीज. एक्झाम्पल पण मी देऊ शकतो तुम्हाला. पहिला आहे बघा लेंथ, ठीक आहे. सेकंड आहे मास, थर्ड आहे टाइम, ठीक आहे. फोर्थ आहे टेम्परेचर. बघा हे 4 आपण एक्झाम्पल पण बघितले स्केलर क्वांटिटीज. टॉपिकचं नाव आहे स्केलर्स अँड वेक्टर्स अँड कॅल्क्युलस किंवा मॅथमॅटिकल मेथड्स. यातला आपण पहिला पॉइंट बघितला व्हॉट इज स्केलर क्वांटिटी आणि त्याचे एक्झाम्पल्स पण आपण पाहिलेले आहेत. हे काय आहेत? सगळे एक्झाम्पल्स आहेत. आणि या एक्झाम्पल्स मध्ये काय सांगितलंय आपण? ओनली मॅग्निट्यूड. काय सांगितलंय आपण? ओनली मॅग्निट्यूड हे सफिशियंट आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचा पाठ. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत पुढचा पाठ. तो म्हणजे आहे वेक्टर क्वांटिटीज. तो म्हणजे आहे बघा, नेक्स्ट पार्ट जो आपण पाहणार आहोत तो आहे वेक्टर क्वांटिटीज. कुठला पार्ट पाहणार आहे आपण? वेक्टर क्वांटिटीज. मी डेफिनेशन लिहितो पहिल्यांदा. द फिजिकल क्वांटिटी which needs डायरेक्टरच येते. ते सारखं काल बातम्या बघून डायरेक्टर, प्रोड्युसर, हिरो, हिरोईन तेच यायला लागले. डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. Direction and magnitude. The physical quantity which needs this direction and magnitude for its description
is called vector quantity is called vector quantity. मी काय लिहितोय बघा, डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. जिथे मला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही गोष्टी लागतात तिथे मी म्हणणार आहे की तशी क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. मी एक्झाम्पल लिहितो बघा. पहिलं वेलॉसिटी, दुसरं लिहितो डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. हे दोन्ही एक्झाम्पल्स आपण लिहिलेले आहेत, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. आपण हे कसे वेक्टर्स आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ही झाली डेफिनेशन. बघा मी काय म्हटलं, स्केलर क्वांटिटीला जिथे फक्त डायरेक्शन बास आहे, पुरेशी आहे, ती स्केलर क्वांटिटी. जिथे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही लागणार आहे ती वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट हे कसे वेक्टर क्वांटिटीज आहेत हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा, हे स्क्रीनशॉट घ्या, मग आपण ऍक्च्युअली बघूया ते कसे. तर की बोर्ड क्लीन करावा लागेल, त्याशिवाय आपल्याला बघता येणार नाही. घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे. आता आपण पाहूया. पहिल्यांदा त्याच्या आधी आपण पाहायचं आहे, तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहित आहे का नाही मला माहित नाही. 10वी मध्ये हे 8वी 9वी मध्ये सुद्धा ऍक्च्युअली झालेलं असते. तरी आपण समजून घेऊया की डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये फरक काय. हे बघा आहे व्हायब्रंट, हे आहे व्हायब्रंट अकॅडमी, आणि हे आहे कराड एसटी स्टँड. ठीक आहे. आणि इथं आहे सोमवार पेठ, इथं आहे सोमवार पेठ. मग मी काय म्हणतो बघा, जायला मला स्टँडला 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे, मी इथे जाईन सोमवार पेठेत आणि इथून मी नंतर स्टँडला जाईन, किंवा एक मार्ग असा पण आहे डायरेक्टली. हे 2 मार्ग आहेत बघा. ठीक आहे. मी तुम्हाला अगदी सोपं आणि एकदम इझी एक्झाम्पल सांगतोय. मी व्हायब्रंट अकॅडमी पासून स्टँड पर्यंत जायला मला हा एक सरळ मार्ग आहे. पुलावरून मी सरळ कृष्णा नाका, कृष्णावर नाक्यावरनं कॉटेज हॉस्पिटल, कॉटेज हॉस्पिटलवरनं टाउन हॉल आणि टाउन हॉलवरनं स्टँड, स्ट्रेट रोड. किंवा मी कृष्णा नाक्यावर इथनं जर निघणार, पुलावरनं कृष्णा नाका, कृष्णा नाक्यावरनं कन्याशाळा, सोमवारपेठ, सोमवारपेठेतनं गावात जात जात फिरत एसटी स्टँड, दत्त चौकातनं पटेल एजन्सीज पासून दत्त चौकातनं फिरून स्टँडला. 2 मार्ग आहे. जिथे लॉंग कट दिसतोय, आता ह्यात लॉंग कट कुठला आहे? लॉंग कट, हा लॉंग कट आहे बघा. जर मग तो लॉंग कट असेल तर तो आहे डिस्टन्स. तो काय आहे? डिस्टन्स. आणि जर तो शॉर्टकट असेल तर ती आहे डिस्प्लेसमेंट. तर ती काय आहे? डिस्प्लेसमेंट. आपण लहानपणी बघा शाळेत जायचं तेव्हा आपण म्हणायचो, ए इकडनं जाऊया, लवकर पोहोचू आपण. म्हणजे काय? तो शॉर्टकट आहे. म्हणजे काय? तो शॉर्टकट आहे. आणि तो शॉर्टकट म्हणजे फिजिक्स मध्ये आपण त्याला म्हणतो डिस्प्लेसमेंट. तो शॉर्टकट म्हणजे कोण आहे? डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे जी आपण स्ट्रेट एकदम गेलो बघा, ही झाली डिस्प्लेसमेंट आणि ही झाली डिस्टन्स. मला एक सांगा, मी तुम्हाला अजून एक सोपं एक्झाम्पल देतो बघा. मी चाललोय फॉर एक्झाम्पल, आता प्रणव आहे आपल्याकडे. प्रणव चाललाय. मग हे काय आहे? ही स्केलर क्वांटिटी आहे. ही काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. प्रणव चाललाय ही स्केलर क्वांटिटी आहे. प्रणव चाललाय ही स्केलर क्वांटिटी आहे. मग सर वेक्टर काय? मास्तर सांगतोय बघा तुम्हाला, प्रणव चाललाय ही स्केलर क्वांटिटी आहे. पण जेव्हा तुम्हाला मास्तर म्हणेल विद्यार्थ्यांनो प्रणव त्याच्या घरी चाललाय, तेव्हा मास्तरांनी पहिलं ठिकाण, त्याचा इनिशियल पॉइंट, क्लास सांगितलेला आहे. तर तो चाललाय कुठं ते सुद्धा सांगितलं आहे. ते आहे त्याचं घर. म्हणजे त्यांनी डेस्टिनेशन पॉइंट, त्यांनी पोहोचायचंय कुठं, जेव्हा हे सांगेल तो, तेव्हा ते डिस्टन्स नसून डिस्प्लेसमेंट होईल.
तेव्हा डिस्टन्स नसून ते डिस्प्लेसमेंट होईल. जेव्हा प्रणव चाललाय तेव्हा ते डिस्टन्स आहे, पण जेव्हा प्रणव चाललाय त्याच्या घरी म्हणजे ते डिस्प्लेसमेंट. समजते? म्हणजे काय, जिथं डायरेक्शन सांगितली जाते, जिथं डायरेक्शन जाणून बुजून सांगितली जाते किंवा डायरेक्शन शिवाय त्याचा उपयोग नाही, त्या सगळ्या आहेत वेक्टर क्वांटिटीज. आता बघा मी म्हणतो क्लास किंवा व्हायब्रंट अकॅडमी हा पी पॉइंट आहे आणि घर किंवा एसटी स्टँड हा क्यू पॉइंट आहे, तर हा त्याचा काढलेला एरो आहे बघा. म्हणजे मी दाखवताना व्हायब्रंट पासून कराड दाखवणार कसं आहे बघा, रोटेशन बघा कसं आहे. इथं लिहितो मी पी क्यू बार एरो, पी क्यू बार एरो, पी क्यू बार एरो. समजतंय का? पी क्यू बार एरो, एरो दाखवायचा आहे. जेव्हा तुम्ही एरो दाखवताय तेव्हा ती झाली वेक्टर क्वांटिटी. तेव्हा ती काय झाली? वेक्टर क्वांटिटी. म्हणजे एकदम इझी तुम्हाला मी मेथड मध्ये सांगितले. हे तुम्ही सुद्धा दोनदा किंवा तीनदा ऐका, म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या शंका क्लिअर होऊन जातील की स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये काय. स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे, पण आता आपण पुढचं बघणार आहे बघा. वेक्टरचे काही टाइप्स आहेत. झिरो वेक्टर, नल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, असे असंख्य टाइप्स आहेत वेक्टर्सचे. आता टॉपिक पूर्णपणे वेक्टर्स मध्ये घुसलाय. टॉपिकचं नाव जरी स्केलर, वेक्टर आणि कॅल्क्युलस असेल तर टॉपिक मध्ये स्केलर कुठेच एक्सप्लेन नाही केलं गेलं. आता टॉपिक मध्ये पहिल्यांदा एक्सप्लेन केलं गेलंय ते आहे वेक्टर. मग स्केलर प्रॉपर्टीज आहे, पण पहिल्यांदा टॉपिकचा फोकस हा वेक्टर्स वरती. ऍक्च्युअली तीन टाइपच्या क्वांटिटी असतात. एक असते स्केलर क्वांटिटी, एक असते वेक्टर क्वांटिटी, तिसरी ही क्वांटिटी असते पण ती टेक्स्टबुक मध्ये नाही. ती आहे टेन्सर. ती पुढे गेल्यावर आपल्याला येईल. ती थोडक्यातच आहे, ती आहे टेन्सर क्वांटिटी, की जी स्केलर आणि वेक्टर दोघांच्या पण प्रॉपर्टीज दाखवते. तर आता आपण बघणार आहे वेक्टरच्या काही टाइप्स आहेत बघा. पहिला टाइप आहे वेक्टरचा नल वेक्टर. नल वेक्टर म्हणजे काय? पिशवीमध्ये काहीच नाही. तुम्ही डीमार्टला जेव्हा जाता तेव्हा पिशवीत काय असतं का सामान? तेव्हा पिशवीत सामान काहीच नाहीये. म्हणजे काय आहे? रिकामी पिशवी ही एक प्रकारे नल वेक्टर आहे. रिकामी पिशवी ही एक प्रकारे नल वेक्टर आहे. एक्झाम्पल पण बघा. वेलॉसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज अ झिरो वेक्टर. म्हणजे मी एखाद्या पळणाऱ्या गाडीमध्ये जर बसलो, तर माझं वेक्टर हे नल वेक्टर धरलं जाईल. वेलॉसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल. वेलॉसिटी आहे गाडीला आहे, पण मी स्टेशनरी गाडी, म्हणजे मी कोण आहे? नल वेक्टर आहे. मी कोण आहे? नल वेक्टर आहे. तर अशा वेळी म्हणणार मी अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड वेलॉसिटी वेक्टर, इज कॉल्ड नल वेक्टर. बघा डायरेक्शन इकडे आहे, डायरेक्शन कुठे आहे बघा, डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन इकडे आहे, डायरेक्शन इकडे आहे, डायरेक्शन इकडे आहे, डायरेक्शन इकडे आहे, डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन तिकडे आहे, डायरेक्शन इकडे आहे, इकडे 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 तिकडे 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 इकडे इकडे. म्हणजे काय होते? पार्टिकल फक्त असाच जायला लागलाय. मग मला सगळा पार्टिकल पुढे पण जात नाही, मागे पण जात नाही. मग अशा मी म्हणणार आहे हा पार्टिकल या बाजूला झिरो वेक्टर म्हणून काम करतोय. हा पार्टिकल या बाजूला झिरो वेक्टर म्हणून काम करतोय, किंवा हा पार्टिकल त्या बाजूला झिरो वेक्टर म्हणून काम करतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट टाइप बघा निगेटिव्ह वेक्टर्स. आता नावामध्येच आहे निगेटिव्ह वेक्टर. आता सोपं आहे बघा. गोष्ट निगेटिव्ह केव्हा असती? जेव्हा गोष्ट पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह असल्याशिवाय निगेटिव्ह असू शकत नाही. नुसतं निगेटिव्ह कधीच नसतं. आता सोप्या एक्झाम्पल मध्ये आपण इथे दाखवले बघा, तुम्हाला एका झटक्यात क्लिअर झालं असेल. जर एखादा वेक्टर त्या साइडला पॉझिटिव्ह वेक्टर धरलाय तुम्ही, तर तोच वेक्टरची डायरेक्शन तुम्ही फक्त बदलली की तो निगेटिव्ह वेक्टर होतो. डेफिनेशन बघा. अ निगेटिव्ह वेक्टर इज अ वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कसा आहे? सेम. म्हणजे मी इथून माझ्या घरी चाललोय 20 किलोमीटरच्या स्पीडने, तर हे पॉझिटिव्ह वेक्टर आहे. आणि मी घरातून क्लासला येतोय 20 किलोमीटर पर आवर, हे निगेटिव्ह वेक्टर आहे.
म्हणजे काय, हे तुमचं आहे क्लास, ठीक आहे, आणि हे आहे होम. मी क्लास पासून होमला चाललोय 20 किलोमीटर पर आवरनी, ठीक आहे, आणि मी परत होम पासून क्लासला येतोय 20 किलोमीटर पर आवरनी. दोन्हीही ठिकाणी मॅग्निट्यूड म्हणजे काय, आकडेवारी, नंबर्स. दोन्हीही ठिकाणी आकडेवारी किंवा नंबर सारखा आहे, फक्त बदललाय काय, तर एक एरो तिकडे आहे, एक एरो इकडे आहे. म्हणजे काय, हे दोन वेक्टर एकमेकांना निगेटिव्ह आहेत, किंवा अजून जर अप्रोप्रिएट लिहायचं म्हणलं तर हे दोन वेक्टर अपोजिट आहेत. हे दोन वेक्टर कसे आहेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे काय बघ, हा ए तिकडे आहे, बी इकडे आहे. मी लिहिणार काय स्टेटमेंट बघ, इथं लिहित असताना काय लिहितो बघा आता, ए बार इज, ए बार नाही बी बार आहे, बी बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए बार. बी बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए बार. एकदम क्लिअर डोक्यात बसलं. वेक्टरचे अनेक टाइप्स आहेत, त्यातले आपण पहिले दोन टाइप्स बघितले. पहिला टाइप होता झिरो वेक्टर, दुसरा टाइप होता निगेटिव्ह वेक्टर. आपण डेफिनेशन बघितले आणि त्याच्याच बरोबर आपण एक्झाम्पल सुद्धा स्टडी केले. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. बर, स्क्रीनशॉट घेतलास. आता आपण नेक्स्ट टाइप बघूया. ठीक, नाहीतर आपण काय स्क्रीनशॉट काय आला नाही का, स्क्रीनशॉट घे.